आज आपल्या विद्यालयामध्ये संविधान अमृत महोत्सव म्हणजेच संविधानाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या दृष्टीनेच आज संविधान अमृत महोत्सव आपण आपल्या विद्यालयात साजरा करत आहोत। घर घर संविधान ही शासनाची थीम आहे आणि त्यानुसार आज आपल्या विद्यालयामध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी उपस्थित आपल्या खवली केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय बैकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रथमतः आपण विद्यालयाच्या वतीनं त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत। जय हिंद। तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन। आज संविधान दिन आहे। 26 नोव्हेंबर 1949 या रोजी आपली हे संविधान लिहिलं गेलं आणि 1950 पासून त्याची प्रत्यक्षाने अंमलबजावणी सुरू झाली। तर हा कार्यक्रम हर घर संविधान माग हर घर तिरंगा असा कार्यक्रम होता। तर ह्याला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्तानं घर घर संविधान असा कार्यक्रम आज पूर्ण देशभर चालू आहे आणि आपल्या विद्यालयामध्ये आपले सर्वांचे तुमचे आदरणीय शिक्षक वृंद आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे तुमच्यासाठी। त्यांना सर्वांना मी या निमित्तानं धन्यवाद देतो की खूप चांगले कार्यक्रम तुमच्या शाळेमध्ये राबवले जातात आणि ते मी पाहतो। तर हे संविधान आपल्या देशात आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर पूर्वी कोणाचं राज्य होतं आपल्या देशावर? ब्रिटिशांचं। आणि जवळजवळ 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं आणि त्यावेळेला अमानुष अत्याचार भरपूर काय झालं, विकास झाला नाही। जनरल डायट हा माहिती असेल किंवा बेछूट गोळीबार, निरपराध व्यक्तींना सजा, असं ते सगळं दृश्य होतं आणि त्यामुळं चले जाव कोणाचा नारा? महात्मा गांधीजींचा नारा चले जाव। आणि अशा या सगळ्या आंदोलनांनी 1947 साली ब्रिटिशांना आपला देश सोडून जावं लागलं आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये कशी राजवट पाहिजे आणि याचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातल्या ज्या राज्यघटना होत्या, अमेरिका, इंग्लंड या राज्यघटनांचा त्यांनी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याकडं 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक समिती नेमली गेली आणि त्या समितीचे संविधान निर्मिती समिती, त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि
त्यामध्ये विविध अशा उपसमित्या होत्या आणि त्या उपसमित्यांमध्ये एक मसुदा समिती होती. मसुदा म्हणजे लेखन. त्या लेखनाचं शॉर्टिंग करणं, काय पाहिजे काय नको, विधायक काय पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती होती, ती मसुदा समिती होती. आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी अहोरात्र मेहनत करून हे संविधानाचं पुस्तक आज तुमच्या समोर आहे बघा, ते संविधानाचं पुस्तक त्यांनी तयार केलं. आणि म्हणून संविधानाचे शिल्पकार असं त्यांना म्हटलं जातं. म्हणजे सिंहाचा वाटा या संविधान बनवण्यामध्ये कुणाचा होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाकी मंडळी होती. आणि त्या संविधानानुसार आपला देश चालतो आहे. आणि आज आपल्या देशामध्ये या संविधानानुसार सत्तेचं विकेंद्रीकरण, काय बाळांनो लक्ष द्यायचं, सत्तेचं विकेंद्रीकरण याचा अर्थ काय? दिल्ली पासून गावापर्यंत. आपल्या देशाची राजधानी कोणती? दिल्ली. मग दिल्ली पासून गावापर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. विकेंद्रीकरण म्हणजे विभागली गेली पाहिजे. आणि जर ती विभागली गेली तर त्याचे फायदे सगळ्यांना मिळणार. आज आपल्याला काय हवं आहे? गावातून यायला व्यवस्थित रस्ता पाहिजे, नळाला पाणी आलं पाहिजे, मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, आजारी पडलो दवाखाना मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मिळण्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. या संविधान दिनाच्या निमित्तानं हा संविधान दिन अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यामुळे मी सरांना म्हटलंय की तुम्ही परिपाठामध्ये हा संविधान दररोज घ्यायचा. 2-3 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. पण ह्याच्यामध्ये काय काय बघा, समाजवाद, धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ सगळे धर्म समान, हम सब एक है, काहीच भेदभावच नाही, आपण सगळे भाऊ भाऊ, सगळे बहिणी. असं जर म्हटलं तर वादच नाही. वाद नसेल तर सगळेच आपण आनंदात राहू. एवढं सगळं सार या संविधानात आहे. त्यामुळे संविधान घ्या, खूप खूप अभ्यास करा, खूप खूप मोठे व्हा आणि या इलाक्याचा आणि तुमच्या शाळेचा आणि तुमच्या सरांचा गौरव करा, नाव काढा. एवढे या क्षणी म्हणतो. तुम्हाला या दिनाच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण. बाळांनो, संविधान म्हणजे आपल्या देशाचं प्राण आहे. कारण या संविधानानेच आपल्याला सर्व अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत आणि संविधानामुळेच आज आपल्या देशाचा कारभार चालत आहे. पण संविधान का गरजेचं होतं? तर देशाला सांगितले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार चांगल्या प्रकारे चालावा, देशामध्ये सुसूत्रता असावी आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवले जावेत या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीनं 2 वर्ष 11 महिने एवढ्या प्रदीर्घ चर्चेनंतर हे भारताचं संविधान तयार केलं. आणि ते संविधान आज या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. 29 ऑगस्ट 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाल्या. त्यामध्ये अनेक बैठका व चर्चा झाल्या. या समितीने सादर केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वीकारला. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाने भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. भारतीय संविधान हे भारत देशाला एकता, न्याय, समानता, बंधुता या मूल्यावर आधारित सर्व भारतीयांना एकत्र जोडणारे आहे. भारतीय तसेच कर्तव्य व भारतीयांना संस्कारी करण्याचे आश्वासन देते. संविधान दिनाचा उद्देश आहे की संविधानाबद्दल जनजागृती करणे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार सर्वत्र करणे हा आहे. त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी एकजुटीने
आपले हक्क, कर्तव्य व जबाबदारीचा उत्तम प्रकारे पार पाडूया. जय हिंद. स्त्री हक्काचा सन्मान म्हणजे भारतीय संविधान. देशाचा प्राण भारतीय संविधान. उठा नागरिक जागा हो, संविधानाचा धागा हो. संविधान देते सन्मान पद, एक व्यक्ती एक मत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हा संविधानाचा हेतू आहे. देशभर में एक ही नाम, संविधान संविधान. वंचितांना देई उभारी, भारतीय संविधान लय भारी. सबसे प्यारा संविधान हमारा. जातीयतेच्या बेड्या तोडू, संविधानाने भारत जोडू. तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार. नको ताई घाबरू, चल संविधान राबवू. लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर. बाबासाहेबांचं योगदान, भारताचे संविधान. संविधान वाचा, देशाला वाचा. संविधानाचे आश्वासन, सर्वांना कायद्याचे संरक्षण. नको राजेशाही, नको लोकशाही, संविधानाने दिली लोकशाही. संविधानाची हीच वाही, उच्च नीच कोणी नाही. संविधान भारताचा आधार, कुणी नसेल निराधार. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. संविधानाची कास धरू, विषमता नष्ट करू. विवेक पसरवू जनाजनात, संविधान जागू मनामनात. संविधानाची अफाट शक्ती, मुक्त विचारानं अभिव्यक्ती. हक्क बजावू, कर्तव्य पाळू, प्रामाणिकपणे संविधान सांभाळू. कर्तव्य हक्काचे भान. संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित आहे. संविधान आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतातील राज्यघटना स्वीकारली. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान देशात लागू करण्यात आले. भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. हे संविधान भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य सुनिश्चित करते. ते लोकशाहीच्या दिल स्तंभाच्या कार्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते, जसे विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते. तेथील नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नाची हमी देते. हे देशाचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस लागले होते. भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येतो. या दिनाचा मुख्य उद्देश संविधानाला स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार तसेच प्रख्यात कायदेमंत्री पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता जगवणारे पहिले महामानव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. भीमराव लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचाराचे होते. त्यांना शालेय शिक्षण हुशार व महत्वाकांक्षी विचाराचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना सामाजिक विषमतेचे अनेक अनुभव आले. अनिष्ट चालीरीती व रूढी परंपरा माणसाचे माणूसपणाचे हक्क कसे हिरावून घेत हे त्यांनी जवळून पाहिले. भीमरावांनी शालेय शिक्षण घेत असताना ज्ञान आत्मसात करून अज्ञानाची आग विझवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवले. भीमरावांनी आपले पुढील उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील व लंडनमध्ये पूर्ण केले. पुढे ते आपल्या मायदेशी भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांनी शिखा संघटित व्हा व संघर्ष करा अशी जबरदस्त घोषणा दलित समाजाला साथ झाली. भीमरावांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने सत्याग्रह करीत दीनदलितांच्या न्याय व हक्कासाठी जीवनाचे रान केले. त्यांची कणखर व प्रेम पाहून दलित समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्याच्या मनुसुट्टीचे ग्रहण केले. नाशिकच्या कालाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून ते झटले. महाडच्या 14 तळ्यावर दलितांना पाणी भरवण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. भारताचा
भारताचे अभिमान, भारताचे संविधान. संविधानाची महानता, विविधतेची एकता. तुमचा आमचा एकच विचार, संविधानाचा करू प्रचार. धैर्याची, संधीची समानता हीच संविधानाची महानता. लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर. नको राजेशाही, नको टोकशाही, संविधानाने दिली लोकशाही. बाबासाहेबांचं योगदान भारताचे संविधान. संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान. जातीतेच्या बेड्या तोडून संविधानाने भारत. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापना केली गेली. त्यामध्ये अनेक बैठका, चर्चा, सत्रानंतर या समितीने सादर केलेला मसुदा 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून मोठा साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थी ही भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला होता. भारतीय संविधान हे देशाला एकता, न्याय, समानता आणि बंधुता या मुलांच्या आधारावर सर्व भारत देश चालतो. संविधान दिनाचा उद्देश हा संविधानाबद्दल जनजागृती करणे. दोन वर्ष 11 महिने 18 दिस किती सोसल भीमान. पावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी थकला ना कामान. साथरमाची बुद्ध धमाचं मिळालं वरदान. हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. न साथ आजवर झाला हो आघात. पुस्तका सवे काढली रात. दिव्याखाली झोपली माझी जात. रक्ताचं नवत नात पेटवली आयुष्याची वात. मायनं भरवला तो घास. शिजलं नाही जरी घरात. डोळ्याचे पाणी सांगते वाणी थोरते योगदान. हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. कुणा कळते भीमविन रमा तळमळते. दुःखाच्या अग्नीमध्ये जळते. ऐकताच रक्त सळसळते. निभावली रमा बंधनाला करुणी बुद्ध वंदनाला. भीमाची वाट किती पाहिली. गेले होते भीम परदेशाला. त्या अनुयायीनं घाईघाईनं करुणी मतदान.
हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान, हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. 2 वर्ष 11 महिने 18 दिस किती सोसल अभिमान, पावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी